डॉक्टर आंबेडकर जयंती मिरवणूक नो डीजे नो डॉल्बी संदर्भात शपथ. नो डीजे नो डॉल्बी ही योजना सोलापूर जिल्ह्यात राबविण्याबाबत कार्तिकेयन एस जिल्हाधिकारी व अतुल कुलकर्णी पोलीस अधीक्षक यांनी आग्रही भूमिका मांडली. शांतता समिती सदस्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती मंडळाचे अध्यक्ष व सदस्य यांनी नो डीजे नो डॉल्बी ही योजना राबवत असल्याचे आश्वासन देत नो डीजे नो डॉल्बी ही शपथ सुद्धा घेतली आहे. दिनांक 14 एप्रिल 2026 रोजी साजऱ्या होणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सवाच्या अनुषंगाने जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणे तसेच सामाजिक सलोखा दृढ करणे या उद्देशाने दिनांक 8 एप्रिल 2026 रोजी कार्तिकेयन एस जिल्हाधिकारी सोलापूर व अतुल कुलकर्णी पोलीस अधीक्षक यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक घेण्यात आली. यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर, पोनी बाळासाहेब भरणे, पोनी संजय जगताप यांच्यासह जिल्ह्यातील शांतता समितीचे सदस्य, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती मंडळाचे अध्यक्ष सदस्य तसेच डॉल्बी धारक प्रतिष्ठित व्यक्ती व पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी उपस्थित होते. सदर बैठक ही संवाद हॉल पोलीस मुख्यालय सोलापूर ग्रामीण येथे घेण्यात आली. या बैठकीमध्ये जिल्हा शांतता समितीच्या काही सदस्यांनी आपल्या सूचना मांडून आपले मनोगत व्यक्त केले. डॉल्बी सिस्टीममुळे होणारे धोके व त्यामुळे लहान मुले, वृद्ध यांचे मानसिक व शारीरिक होणारे परिणाम तसेच ध्वनी प्रदूषणामुळे आरोग्यावर होणारे गंभीर परिणाम यांची माहिती दिली. तसेच ध्वनी प्रदूषण कायद्याचे नियम यांचे काटेकोरपणे पालन करण्याबाबत सूचनाही दिल्या. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती अनुषंगाने पारंपरिक मार्गाने मिरवणूक काढावी. गणेश उत्सवापासून आतापर्यंत झालेल्या सर्व जयंती व उत्सवामध्ये कोणत्याही प्रकारचा डीजे व डॉल्बी लावण्यात आलेला नसून सोलापूर जिल्हा हा पूर्णपणे डीजे व डॉल्बी बंद केलेला महाराष्ट्रातील प्रथम जिल्हा आहे याबाबत माहिती दिली. ज्या मंडळांकडून मिरवणुकीमध्ये डीजे व डॉल्बीचा वापर करण्यात येईल अशा ठिकाणी ध्वनी मापक यंत्रांमधून ध्वनी प्रदूषणाची पातळी मोजण्यात येईल व ही ध्वनी प्रदूषणाची पातळी मर्यादेपेक्षा जास्त असणाऱ्या मंडळांवर कायदेशीर कारवाई करून गुन्हे दाखल करण्यात येतील असे ते यावेळी